आजच्या जेवणाची खास मेजवानी, खमंग अशी मटकी उसळ, ठेचलेल्या लसणाचा झणझणीत तडका, कांदा टोमॅटोची मस्त चव आणि कढीपत्त्याचा सुगंध, वरून टाकलेली ताजी अशी कोथिंबीर. काय मस्त लागत होती खरंच. झणझणीत अशी ही मटकी उसळ आहे ना, खायला अप्रतिम लागते. आणि माझ्या पद्धतीने म्हणाल ना, तर मला तर असं वाटतं की जेवढे आपण कमी मसाले वापरू ना, तेवढी कोणतीही भाजी आहे ना, खरंच खूप चविष्ट होते. चला मग प्रोटीन, फायबर आणि पोषण मूल्यांनी भरपूर असलेली भाजीची रेसिपी बघूया. तर मोड आलेली मटकी घेतलेली आहे. त्याचबरोबर भाजीला जे काही साहित्य लागते ना, ते मी थोडंफार कट करून घेतलेलं आहे. जसे की कांदा, टोमॅटो, ठेचलेला लसूण, त्याचबरोबर कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता द्यायची आहे मटकीच्या उसळला फोडणी. फोडणी देण्यासाठी गॅसवरती आहे ना कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत बरं का. जिरे छान असे फुलले गेले की यामध्ये टाकायचं आहे ठेचलेला लसूण. झणझणीत असं लसणाची फोडणी द्यायची. त्याचबरोबर आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदासुद्धा तेलामध्ये अगदी सोनेरी रंग येईपर्यंत ना परतून घेऊया. लगेचच ॲड करूया कढीपत्त्याची पानं. तीसुद्धा एखाद मिनिटभर चर होईपर्यंत ना परतून घेतलेले आहे. यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो मऊ झाला ना की यामध्ये आहे ना मटकीची उसळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, तर ती ॲड केलेली आहे. थोडंसं चमच्याच्या साह्यानं मिक्स करून घेऊया. यानंतर आता यामध्ये टाकूया मसाले. मसाल्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर धने पावडर, लाल तिखट आणि घरगुती काळं तिखटसुद्धा टाकलेलं आहे बरं का. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व जे मसाले आहेत ना, ते मटकीच्या उसळमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत. तर सर्व जे मसाले आहेत ना, ते उसळमध्ये टाकून झालेले आहेत. तर मग मंडळी, तुम्ही कशा पद्धतीने बनवताय मटकीची उसळ, मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मी जी ही पद्धत शेअर केली आहे ना, तीसुद्धा कशी वाटली, प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. मला तर आहे ना मटकीची उसळ फार आवडते बरं का. गरम भाकरीसोबत मटकी उसळ म्हणजे ना परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, अगदी राईससोबत सुद्धा खा, तरीही कमालच लागते ही मटकीची उसळ. मसाले टाकून झाल्यानंतर आहे ना एकजीव करून घेतलेले आहेत मसाले, सर्व मटकीच्या उसळमध्ये आहे ना मिक्स करून घेतलेले आहेत. आता यावरती मी पाणी वगैरे काहीच ॲड करणार नाही आहे यामध्ये. तर आता झाकण ठेवूया आणि अगदी 4 ते 5 मिनिटे ना उसळ असंच वाफवून घेणार आहोत. तर अगदी तेलामध्ये बनवलेली उसळ आहे ना, जी चव आहे ना खरंच खूप टेस्टी लागते. अगदी 4 ते 5 मिनिटानंतर आहे ना झाकण खोलून पाहूया आणि मस्त जशी झणझणीत मटकीची उसळ जी आहे ना ती तयार झालेली आहे. सर्वात शेवटी यावरती बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता ही मटकीची उसळ खाण्यासाठी परफेक्ट अशी तयार आहे. तर मग तुम्हीसुद्धा बनवा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना फूडी रोहिणीला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण आहे ना आत्तापर्यंत खूप साध्या, सोप्या अशा गावाकडच्या रेसिपी पाहिलेल्या आहोत बरं का. कुठलेही जास्तीचे इन्ग्रेडियंट्स वगैरे मी कोणत्याही भाजीमध्ये वापरत नाही आहे, जेणेकरून माझी जी रेसिपी आहे ना ती प्रत्येक घराघरामध्ये पोहोचावी यासाठी. आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.